बालमित्रांनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. त्याचं नाव आहे शिक्षा. खूप खूप वर्षापूर्वी विलासनगर राज्यामध्ये एक राजा राज्य करत होता. तो खूप हुशार होता आणि तो खूप दयाळू होता आणि सगळ्यांना न्याय देणारा होता आणि तो त्यामुळे सगळ्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होता. त्यांच्या राज्यामध्ये खूप सर्व लोक आनंदाने शांततेने राहत होते आणि असे दिवस आनंदाने चालले होते. त्या राजाला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं चंद्रसेन. चंद्रसेन हा खूप खट्याळ आणि खूप बिघडलेला मुलगा होता. खूप लाडावलेला मुलगा होता. पण तरीही तो सगळ्यांचा लाडका होता. सगळे त्याच्या इच्छा पूर्ण करत होते. जेव्हा तो काही मागायचा तर सगळे त्याला द्यायचे. पण आता तो मोठा झाला होता. जेव्हा तो 8 वर्षाचा झाला तेव्हा राजाने विचार केला की याला ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानार्जनासाठी गुरुकुलमध्ये पाठवला पाहिजे आणि याला गुरुची आवश्यकता आहे की जो चांगला व्यक्ती राजा म्हणून पुढे होईल. आता तो खूप खट्याळ नाठाळ आहे, त्यामुळे त्याला गुरुकुलात पाठवायला पाहिजे. पूर्वी गुरुकुलात म्हणजे जंगलमध्ये आश्रम असायचं आणि तिथे शिक्षण घेण्यासाठी मुलांना जावं लागायचं. मग आता या चंद्रसेनाला पण लांब जावं लागणार आहे, त्यामुळे सगळ्या जणांना खूप वाईट वाटत होतं त्याच्यासाठी. पण काय शेवटी कोण काय करणार ना, त्याला तर अभ्यास केला पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे, तर मग त्याला जाणं भाग होतं. म्हणून मग चंद्रसेनाने खूप साधे कपडे घातले आणि तो गुरुकुलला जाण्यास निघाला त्याच्या गुरुसोबत. त्याच्या गुरुचे तिकडे गुरुकुलामध्ये बरेच शिष्य होते आणि गुरुजी त्या सर्वांना सारखं वागवत होते आणि कुठलेही काम ते सगळ्यांना सारखं वाटून देत होते. चंद्रसेन पण आता आश्रममध्ये राहायला सुरुवात केलेली होती त्याने. पण त्याला राजवाड्यामध्ये कामाची सवय नव्हती, त्याने कधी काम केलं नव्हतं. म्हणून जेव्हा जेव्हा गुरुजी त्याला काहीतरी काम सांगायचे तर त्याला खूप राग यायचा. आणि जसं त्याला राजवाड्यामध्ये रोज मिठाया खूप टेस्टी फूड जेवायला मिळायचं, तसं इथे काही मिळत नव्हतं. त्याला आपलं चटणी भाकरीवर निभावावं लागायचं. तर त्या चंद्रसेनाला याचं खूप वाईट वाटायचं. तो कधीतरी रडायचाही, काय हे आयुष्य आहे म्हणून. एक दिवस चंद्रसेन त्याच्या गुरुजीबरोबर आंघोळीला नदीवर चालले होते. गुरुजी पुढे पुढे चालले होते आणि हा त्यांच्या मागे मागे चालला होता. तर चंद्रसेनने जाता जाता एका रस्त्याच्या किनाऱ्याला एक बाई बसली होती. त्याच्याकडे त्याचं लक्ष जातं. ती आपले तिळाचे लाडू विकायला बसली होती. तर चंद्रसेनाने विचार केला, वा किती छान, कितीतरी दिवस झालं की मी असे मोठे फ्रेश लाडू खाल्ले नाही, ते किती टेस्टी असतील बरं. तर मी एखादा लाडू का चोरू नये. आणि म्हणून तो गुरुजींच्या पश्चात त्यांना लक्षात न येईल असं हळूच तो एक लाडू उचलतो आणि लगेच तोंडात गप्पा खायला सुरुवात करतो. त्या गुरुजींना त्या एरियामध्ये खूप मान होता. सगळेजण त्यांचा खूप आदर करायचे, त्यामुळे ती लेडी पण काही बोलली नाही. पण चंद्रसेनला त्याची सवयच झाली. तो रोज नदीला जाताना रोज एक लाडू चोरायचा आणि खायचा. पण हे आता खूपच अति झाल्यावर त्या बाईला काही राहवलं नाही आणि मग तिने त्या गुरुजींना एकदा सांगितलं की तुमचा विद्यार्थी आहे हा आणि तो रोज असं लाडू चोरून खातो माझा, आणि मला तुमचा खूप आदर आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. मग गुरुजींना हे ऐकल्यावर एकदम आश्चर्यचकित झाले ते, आणि मग ते खूप रागवले त्या चंद्रसेनवर. ते म्हटले की बाई तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला बरोबर शिक्षा देतो आणि इथून पुढे तो तसं करणार नाही. मग त्यामुळे त्या बाईला समाधान वाटलं. मग थोड्या वेळाने ते गुरुकुलमध्ये गेले. तेव्हा त्यांचा नवीन अध्याय सुरू होणार होता, नवीन धडा शिकवणार होते गुरुजी. त्यामुळे सगळे विद्यार्थी त्यांच्यासमोर गोळा झाले होते. गुरुजींनी चंद्रसेनला बोलवले. चंद्रसेन इकडे ये. चंद्रसेन पुढे आला आणि सगळ्यांच्या समोर उभा राहिला. तर गुरुजी चंद्रसेनला म्हणाले की चंद्रसेन, तुला माहीत नाही का चोरी करणं हे खूप मोठे पाप आहे म्हणून, आणि तू ते केलंच कसं काय, तू चोरी केलीच कशी काय.
तर चंद्रसेन खूप घाबरला आणि ह्या प्रश्नाने तो एकदम बावचळला आणि तो लगेच खोटं बोलला आणि म्हणाला की नाही नाही, मी नाही चोरी केली गुरुजी. तर गुरुजींना आणखीनच त्याच्या खोट्यापणावर राग आला आणि मग ते त्याला असे ओरडून म्हणाले की चंद्रसेन, तुला सगळं माहिती आहे आणि चोरी करणं हे तर पाप आहेच, पण खोटं बोलणं हे महापाप आहे आणि आता तुला तर या दोन्हीबद्दल शिक्षा व्हायला पाहिजे आणि आता लगेच तू सर्वांसमोर कबूल केलं पाहिजे आणि शपथ ती घेतली पाहिजे की मी हे पुन्हा करणार नाही आणि तू तुझ्या थोबाडीत मारून घे स्वतः जोरात. हे ऐकून चंद्रसेनला खूप लाज वाटली आणि त्याला खूप ओशाळल्यासारखं झालं आणि मेल्याहून मेल्यासारखं झालं आणि की पूर्ण सगळ्यांच्या विद्यार्थ्यांसमोर, पूर्ण सगळ्या वर्गमित्रांसमोर मी स्वतःला कसं काय मारून घेऊ. नाही बाबा म्हटला, पण त्याला खूप इन्सल्ट वाटला की गुरुजी मला अशी शिक्षा करतायत, पण काय त्याची काही सुटका नव्हती तेव्हा. त्यामुळे त्याने शेवटी ती शिक्षा घेतली आणि मग तो स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. पण आतून त्याला खूप त्या गुरुजींचा राग आला होता आणि तो त्यांचा तिरस्कार करायला लागला होता. तो स्वतःला म्हणाला की मी बघून घेईन, मी काय राजाचा मुलगा आहे, मी आज न उद्या राजा होईल आणि मग या भिकारड्याने जे काही डेअरिंग केलं, मला पनिशमेंट द्यायची, शिक्षा करायची, मी याला चांगलं बघून घेईन नंतर. मग असाच चंद्रसेन खूप वर्ष त्या आश्रमात राहिला, खूप चांगला शिकला, पण गुरुवरचा त्याचा तो राग कधीही गेला नव्हता. मग काही वर्षांनी तो त्याचं शिक्षण पूर्ण करतो आणि पुन्हा घरी येतो. घरी आल्यावर मग तो वडिलांबरोबर राज्यकारभार बघायला लागतो आणि मग काही वर्षांनी त्याचे वडिलांना देवाज्ञा होती आणि ते वारतात. आता मग याला राजा बनायचा चान्स मिळतो. हा राजा बनतो. हा राजा बनल्यावर एके दिवशी त्याला लगेच आठवतं की त्याच्या गुरुनी टीचरनी त्याला एकदा शिक्षा केली होती, म्हणून तो लगेच त्या गुरुजींना बोलवा म्हणतो. मग गुरुजींना पूर्ण माहिती होतं की हा चंद्रसेनच्या मनामध्ये खूप राग असणार आहे माझ्याबद्दल आणि हा सगळा राग बाहेर काढणार आहे आता. पण ते विचार करतात नाही, मी गेलं पाहिजे म्हणून. आणि मग ते राज्य दरबारात येतात. तेव्हा हा चंद्रसेन त्यांना काही रिस्पेक्ट दाखवत नाही, काही नाही आणि त्यांच्याकडे अगदी तुच्छ ह्यानी बघतो आणि त्यांना म्हणतो की मला अजूनही आठवतं तुम्ही मला पनिशमेंट दिली होती आणि आत्ता माझ्या दरबारात आहात तुम्ही आणि मी तुम्हाला काय शिक्षा करायची हे माझ्या हातात आहे. तर मग गुरुजी शांत राहतात आणि शांतपणे त्याला म्हणतात, आता तुम्ही काय करणार तो म्हणतो. तर मग ते शांत राहतात आणि शांतपणे त्याला म्हणतात की मी आत्ताही देवासाठी तुला सुधारण्यासाठी प्रार्थना करेन की हे देवा, जर असाच हा राजा सगळ्यांशी वागत गेला तर ह्या राज्याचा सर्वनाश होईल आणि हा राजा पण स्वतःचा पण विध्वंस करून घेईन. आणि म्हणून मी जे काही चांगलं केलं असेल आणि माझ्यात काही आत्तापर्यंत चांगलं राहिलं असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की ही त्याला द्यावं, त्याला चांगली बुद्धी द्यावी आणि त्याला चांगलं स्ट्रेंथ द्यावी, जेणेकरून हा त्या विध्वंसापासून सर्वांचं संरक्षण करेन. हे ऐकून मग त्या राजाचे डोळे उघडले जातात आणि त्याला खूप लाज वाटते की तो किती उद्धटपणे वागला गुरुसोबत. आणि तो लगेच त्या गुरुजींच्या पायाशी पडला आणि त्यांच्या पाया पडायला लागला आणि मग त्यांना म्हणाला की गुरुजी मला माफ करा, तुम्ही मला जी शिक्षा केली होती ती माझ्या भल्यासाठीच होती. आत्ता मला खूप जाणवतं आहे की माझीच चूक होती तेव्हा आणि प्लीज तुम्ही मला क्षमा करा. मग ते गुरुजी खूप दयाळू होते. नेहमी आपले गुरु, आपले आईवडील दयाळू असतात, ते आपले चुका पोटातच घेतात. तर त्यांनी त्या राजाला माफ केलं. त्यानंतर मग त्या राजाने कित्येक वर्ष त्या राज्यावर राज्य केले आणि या गुरुजींचा सल्ला नेहमी आठवत राहिला. आता या गोष्टीवरून आपण काय शिकलो बरं? तर पहिल्यांदा की नेहमी आपल्या गुरुजनांचा, आपल्यापेक्षा जे मोठे आहे त्यांचा आदर करायचा. दुसरी गोष्ट, कधीही चोरी करायची नाही, कधीही खोटं बोलायचं नाही
आणि कधीही कुणाशी उद्धटपणे वागायचं नाही आणि कधीही आपल्याला जर राग आला असेल तर त्याचा बदला घ्यायचा अशी भावना मनात ठेवायची नाही. सर्व गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायच्या आणि जे कुणी तुम्हाला काही सल्ला देतात ते तुमच्या भल्यासाठी आहे असा विचार करायचा. आता पुढली गोष्ट उद्या. बाय.